महादेवाने आम्हा तुम्हाला परिवार एकत्र ठेवण्याकरता म्हणले परिवाराबरोबर बसत जा. आता घराघरामध्ये गेले की समस्या अशी निर्माण झाली, ज्याचा त्याचा मोबाईल ज्याला त्याला ही ऑनलाईन फोडणी देते. ऑनलाईन आणि ऑनलाईन फोडणी दिल्यावर आमच्यासारखे घरी आले का चहा प्यायला, महाराज मुलगा लय मोबाईल खेळतो. फोडणी कशी दिली तू? ऑनलाईन फोडणी. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्यामध्ये नाही आहेत त्या तुमच्या मुलात दिसणार नाही म्हणजे नाही. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्यात आहेत त्या तुमच्या मुलात दिसणार. एक सांगू, अनुवंशिक गुण, अनुवंशिक आजार पिच्छा सोडत नाहीत म्हणजे नाही. आईमध्ये जे गुण आहेत ते मुलात येणार, मुलीत येणार. बापातले काही गुण मुलात मुलीत येणार. आणखी जवळ येऊन बोलू का? अनुवंशिक आजार, ज्याच्या बापाला शुगर आहे त्याच्या मुलाला होणार म्हणजे होणार. नाही मुलाला झाली नातवाला होईल, नाही नातवाला झाली पंतवाला होईल. अनुवंशिक आजार महाराज पिच्छा सोडत नाही. ज्याच्या घरात भजन होतं, ज्याचा बाप भजनी आहे, नाही त्याचा मुलगा भजनी झाला तरी नातू एक दिवस होणार म्हणजे होणार. अनुवंशिक. गायकाच्या मुलाला गायन शिकवावं लागत नाही. चोराच्या मुलाला चोरी करायचं शिकावं लागतं. कुठं तुम्ही वाचले असं क्लास कुठं आहेत? ज्याचा गायछाप खाता येते त्याच्या मुलाला गायछापचे क्लास करावे लागलेत. ज्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत त्या तुमच्या मुलात येतात म्हणजे येतात. आणखी जवळून बोलू का? लवकर लक्षात येईल. जिची आई स्वयंपाकास सुगरण आहे तिच्या मुलीला स्वयंपाक शिकवावं लागत नाही. अनुवंशिक. आणि आता जिची आई युट्यूबला पाहून फोडणी देते मी तिचं काही सांगत नाही. आणि आता बराच अन्न एक असा विषय, अन्नशास्त्र म्हणतं अन्न सगळ्यांना दाखवून खाऊ नये. आता ही युट्यूबला पाहून चपात्या करते ना अख्ख्या गल्लीला दाखवते, पहा मी कशा चपात्या केल्या. पूर्वीच्या माता मावल्या जर स्वयंपाक बनवताना बाहेर कोणी लेडीज आली, दुसरी लेडीज आली तर ते स्वयंपाक झाकून ठेवायच्या. का? नजरेचा परिणाम अन्नावर होतो. नजरेचा. नजर एवढी घातक आहे म्हणले, या नजरेचा परिणाम तुम्ही जर वाटा वरुटा जर दगडी आणला आणि जर महाराज कुदृष्टीच्या स्त्रीची नजर त्या वाट्या वरुट्यावर पडली तर वाटा वरुटा फुटतो. कशाने? नजरेने. तिथं आहे की जुन्या माणसाला विचारा, आहे की अनुभव? एखाद्या तरी माता माऊलीला असा अनुभव असेल कोणाला तर हातवरती करा पटकन, यांना प्रूफ मला दाखवला लगेच होईल. नजरेची पावन. म्हणून अन्न बनवताना जे विचार तुम्ही करतात ते विचार अन्नामध्ये प्रविष्ट होतात आणि तसा तुमचा बालक करू लागतो. आता बऱ्याच जणांची तक्रार आहे, महाराज आम्हाला 10वी पर्यंत जे कळत नव्हतं ते आमच्या मुलाला 4थी 5वीलाच कळायला लागलं. याचं कारण काय? याचं काय कारण आहे? आता नेमकं असं झालं, डिलिव्हरी जवळ आली की ती डॉक्टर सांगतात बेड रेस्ट. आणि बेड रेस्ट सांगितली की ही घरी झोपलेली आराम चालू असतो. आता हिला काय बेड रेस्ट सांगितल्यामुळं काही काम नाही. मग काय काम आहे हिला? हिला एकच काम आहे, रिचार्ज संपायच्या अगोदर त्याला फोन करून सांगते उद्या माझं रिचार्ज संपणार आहे. तो बी नंदी, नवरा. त्याचे चाराने हरलेले, त्याला मिळत नव्हती. आणि ही सारखी बेडवर पडल्या आणि मग म्हणते कस काय माहिती, याला जन्माला आल्याबरोबर 3ऱ्या-4थ्या वर्षीच असं कळू लागलं. तुझ्या ते पोटात होतं तेव्हा तू काय करत होती? ज्या गोष्टी तुम्ही गर्भामध्ये बालक येत असताना ज्या गोष्टी करता तो बालक जन्माला आल्याबरोबर करतो म्हणजे करतो. म्हणून ज्या माता माऊलीला वाटत असेल की माझ्या मुलाने भजन करावं, तिनं बालक गर्भात असताना भजन करा. नाही जर भजनी जन्माला आला तर मग बोला भजनी जन्माला आला भजनच करणार तो.
माझ्या महादेवाने आम्हाला मॅसेज दिला, संदेश दिला, म्हणले सर्व परिवाराने एकत्र बसत जा. नाही 2 वेळचं भोजन तर 1 वेळचं भोजन सर्व परिवाराने एकत्र बसून करायचं. आणि शास्त्र आहे, भोजन करत असताना कधीच असा गोल आळा करून, गोल राऊंड करून भोजन करायचं नाही. बरेचसे घरं पाहिले मी, असे चौकोन गोल बसतात आणि मध्ये ते जेवायचं ठेवतात आणि मग चालू होतात जेवण. जेवणाचं हे शास्त्र नाही बरं. जेवायला एका लाईन मध्ये बसा. जेवायला गोल गोल बसायला जमत नाही जेवायला. आणि 1 वेळचं भजन आणि 1 वेळचं भोजन सोबत करा. आणि ज्याला मोठं व्हायचंय त्याने संवाद करायला शिका. ज्याला मोठं व्हायचं त्याने संवाद करायला शिका. माझा महादेव शिकवतो. आज महादेव, पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय महाराज कैलासावरती बसलेले होते. ब्रह्मदेव वर्णन करतात, म्हणले मला इच्छा झाली महादेवाच्या दर्शनाची. दर्शना करता गेलो आणि दर्शना करता गेल्यानंतर ब्रह्माजीला पाहिल्याबरोबर भगवान गणेश आणि कार्तिकेय उठून उभे राहिले. आपल्या घरात कोणी अतिथी आला, आपल्यापेक्षा मोठा आला, कोणी साधू आला, कोणी महात्मा आला, तर शास्त्र म्हणतो तो आल्यानंतर घरातल्या मेंबरनी उठून उभं राहावं. बऱ्याचशा घरात असं आहे, घरात गेल्यानंतर त्या पोराला सांगायला लागतं उठ महाराजाला बसू दे. माझ्या महादेवाचं चरित्र पहा. म्हणले ब्रह्मदेवाला पाहिल्याबरोबर गणपती बाप्पा आणि कार्तिक भगवंत उठून उभे राहिले. ब्रह्माजीला उच्च सिंहासनावरती बसवलं. चर्चा सुरू झाली आणि चर्चा सुरू झाल्यानंतर त्याच वेळी त्या सभेमध्ये म्हणले नारदाचं आगमन झालं. नारद आल्याबरोबर नारदाचं स्वागत केलं. नारदाला विचारलं कुठून आले? म्हणले मेथ्याला गेलो होतो. कुठं गेलो होतो? मेथ्याला. कशाला? म्हणले मेथीची भाजी खायला. म्हणले मग आमच्या करता काय आणलं मेथ्यावरनं? आमच्या करता काय आणलं म्हणल्यानंतर नारदाने एक फळ घेतलं आणि ते फळ महाराज भगवान शंकराच्या हातात दिलं. आणि ते फळ भगवान शंकराच्या हातात दिल्यानंतर बाजूला ब्रह्माजी बसलेले होते. आता मेंबर किती झाले? शंकर, पार्वती, गणेश, कार्तिकेय आणि ब्रह्माजी आणि नारद. किती मेंबर झाले? 6. फळ 1. कसं खायचं? महादेवाला प्रश्न निर्माण झाला. फळ खाणारे 6 जण, फळ 1. म्हणून नारदाने ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्माजी हे फळ कोणाला देऊ? आता ब्रह्माजीने सरळ मनाने सांगितलं, म्हणले कार्तिकला देऊन टाका. कोणाला देऊन टाका म्हणले? कार्तिकला देऊन टाका. आता बाजूला बसलेले होते गणपती बाप्पा. गणपती बाप्पाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये गणपती बाप्पाने डोळे मोठे केले. महाराज ब्रह्माजी राग पाहिल्यानंतर निघून गेले. परंतु ब्रह्माजीने निघून गेल्यानंतर त्या क्रोधामध्ये असणाऱ्या गणपतीला चंद्राने पाहिलं आणि चंद्र हसला. शास्त्र सांगतं 3 व्यक्तीला हसल्यानंतर तुमच्यावरती वाईट वेळ येणार म्हणजे येणार. त्यामध्ये पहिला व्यक्ती म्हणले एखाद्या वेळी जर रस्त्याने अपंग व्यक्ती दिसला, आंधळा व्यक्ती दिसला, महाराज लुळा पांगळा व्यक्ती दिसला तर शास्त्र म्हणतं त्याला हसणं पाप नाही, महापाप. म्हणून आंधळ्यानं अपंग व्यक्तीला कधी हसायचं नाही. आणि महाराज आपल्याला तर असं गुदगुल्या होतात. एखादा जर कुरूपण अपंग पाहिलं, पहा कसं चलवतो, पहा हे रिक्षात बसलेली ते शेजारनेला म्हणते पहा कसं चलवतो. म्हणजे तुला तसं चालायचंय का परत? शास्त्र सांगतं अपंग व्यक्तीला जर हसले आणि त्याचा जर शाप लागला की तुमच्या पिढीमध्ये एक तरी अपंग जन्माला येतो म्हणजे येतो. म्हणून चुकून सुद्धा अपंग व्यक्तीला हसायचं नाही, चुकून सुद्धा नाही.
शास्त्र सांगतं पडलेल्या व्यक्तीला हसायचं नाही. एखाद्याचं महाराज पाय घसरून गल्लीत पडाव, उचला तर आता बाजूला गेला, आनंदच मोठा होतो. आणि आता सध्या 2-3 गोष्टी अति शहाणपणाच्या माणसाला वाटू लागल्या. अपघात झाल्यानंतर मदत करायला धावत नाहीत, अपघात झाल्यानंतर फोटो काढायला. तिथं मदत नाही, तिथं काही सहकार्य करणार, फोटो व्हिडिओ कॉल करणार, व्हिडिओ करणार. ते मरा लागला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, फक्त याला फोटो काढायचे. पडलेल्या व्यक्तीला कधी हसू नका. आणि शास्त्र सांगतं जर कोणाची परिस्थिती अति बिकट असेल, अति गरीब झाला असेल, तर अशा गरीबाला कधी हसू नका. चुकून गरीबाला हसायचं नाही. जर हसले की आदपतन झालं म्हणजे झालं. ज्यावेळी गणेश भगवंत क्रोधामध्ये होते त्यावेळी चंद्र हसला. आणि चंद्र हसल्यानंतर महाराज क्रोधामध्ये गणपती बाप्पाने चंद्राला शाप दिला. म्हणजे मी तुला शाप देतो, आज मला तू हसला, मी शाप देतो, आजपासून जो तुझं मुख पाहिल, जो तुझं तोंड पाहिल, त्याला दोष लागेल, पाप लागल, त्याच्या घरी दरिद्री येईल आणि तो आजारी पडेल, असा चंद्राला शाप दिला. आणि ज्यावेळी चंद्राला शाप दिला त्यावेळी महाराज चंद्र पदच्युत झाला. आणि शास्त्र सांगतं मरेपर्यंत कोणाचा शाप आणि मरेपर्यंत कोणाची तळतळाट घेऊ नका. तुम्ही जर इमानदारीनं काम केलं तर भगवंत तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षा देईल. आणि जर कोणाचा तळतळाट घेऊन जर घेतलं तर ते किती जरी मिळालं तरी घरात कधी सुख देणार नाही. म्हणून कोणाचं मन दुखून, कोणाची परेशानी करून कधीच धन काहीच गोळा करायचं नाही. ज्यावेळी चंद्राला शाप दिला त्यावेळी मला सर्व देवता परेशान झाले. म्हणले अरे आता चंद्र तर राहिला नाही आणि या त्रैलोक्यामध्ये या सृष्टीची ब्रह्मदेवाने रचना केली, म्हणले चंद्रा वाचून ही सृष्टी कशी चालणार. म्हणून सर्व देवताने भगवान गणेशाची आराधना केली. आणि ज्यावेळी गणेशाला प्रसन्न केलं त्यावेळी गणपती बाप्पाने सांगितलं त्या चंद्राला सांगा तुमच्या सगळ्यांकडे पाहून मी त्या चंद्रावरती दया करतो, त्याला सांगा मी तुझ्यावर प्रसन्न होईल, परंतु तुला षडाक्षरी मंत्राचा जप करावा लागेल. देवतांनी त्या चंद्राला सांगितलं षडाक्षरी मंत्राचा जप कर. चंद्राने षडाक्षरी मंत्राचा जप केला. गणपती बाप्पा प्रसन्न झाले. आणि गणपती बाप्पा प्रसन्न झाल्यानंतर वरदान दिलं. म्हणले जरी मी तुला शाप दिला असला तरी इतर चतुर्थीला जो तुझं मुख पाहिल त्याच्या मनोकामना इच्छा पूर्ण होतील. परंतु एक दिवशीचा चंद्र भाद्रपद महिन्यामध्ये ज्या दिवशी माझी स्थापना करतात त्या दिवशी जर कोणी तुझं मुख पाहिलं की त्याच्यावर आरोप येणार म्हणजे येणार, आळ येणार म्हणजे येणार. म्हणून त्या दिवशीचा चंद्र पाहायचा नाही. कोणता? भाद्रपद महिन्यातला. त्या दिवशी चंद्र पाहिला की तुमच्यावर काहीतरी आळ येणार म्हणजे येणार. म्हणून ज्या दिवशी गणपती बसवतात त्यावेळी चंद्राकडे पाहायचं नाही. तुम्ही म्हणाला महाराज समजा चुकून पाहिला तर, समजा पाहण्याची इच्छा नाहीये, परंतु जर चुकून पाहिला तर, म्हणले चुकून जरी पाहिला तरी दोष लागतो म्हणजे लागतो. म्हणले त्याच्यापासून मुक्ती मिळण्याकरता काही पर्याय? 3 पर्याय शास्त्रामध्ये. त्या दिवशी चुकून जरी चंद्र पाहिला तरी दोष लागतो. आणखी जवळ येऊन बोलू का? लवकर लक्षात येईल. लाईटला तुम्ही वायरला हात लावताना वायर पाहून हात लावला तरी करंट लागणार आहे. सभागती लागला तरी ती लाईन म्हणत नाही आता ही घरात काम करत होती, काम करता करता हिला सहज माझा हात, हिचा हात सहज मला लागला, जाऊ द्या एवढ्या वेळेस सोडून देते. ती काय करते?
काय करते? तिचं काम काय? लाईटचं काम काय? करंट. चुकून हात लावा करंट, जाणून बुजून हात लावा करंट. लाईटचं काम. तसं महाराज, या दिवशी चुकून जरी चंद्र पाहिला तरी तुमच्यावर काहीतरी आरोप येणार म्हणजे येणार. मग म्हणले महाराज, या आरोपापासून मुक्ती करता काही पर्याय?